रेल्वेच्या जनरल डब्यात पाठवायला जागा नव्हती, म्हणून मग आम्ही रिझर्वेशन वाल्या डब्यात येऊन बसलो. पण मग आपलं नशीब एवढं दलिंदर की तेवढ्याच आम्हाला टीसीनं पकडलं. ते झालं असं की आम्हाला सुरतवरून घरी जायचं होतं, त्यासाठी संध्याकाळच्या टाइमला आम्ही स्टेशनवर आलो. आता आम्हाला ज्या रेल्वेनं घरी जाणं आहे ते रेल्वे इथूनच चालू होणार होती, म्हणून मग जागा भेटून जाईन या आशेवर आम्ही निवांत उभं राहिलो. पण मग शेवटी रेल्वे आल्यावर झालं असं की आम्हाला ज्या जनरल डब्यात जायचं होतं ते सगळेच पुढे होते आणि त्यात दाबून गर्दी बी होती, म्हणून मग मजबुरन आम्हाला रिझर्वेशन वाल्या डब्यात बसावं लागलं. आम्हाला तरी गेटवर बसायला जागा भेटली, पण या पोराचं पाहणं डायरेक्ट लटकून चालले. उभं राहून मस्त सफरचे मजे घेऊन राहिलो की तेवढ्यातच टीसीनं आम्हाला पकडलं आणि रिझर्वेशन वाल्या डब्यात आम्ही उभं होतो म्हणून फाईन फाडा म्हणे. पण मग त्याला माहित नव्हतं ना आम्ही महाराष्ट्रातल्या. त्याला म्हटलं जनरलचं तिकीट असल्यावर फाईन कशाचा, तुम्हाला जर आमचा उभं राहायचा बी त्रास आता काही विषय नाही, आम्ही जनरल डब्यात जाऊन बसतो. कोण म्हणीन रे बा या पोऱ्याचे 3.5 लाख फॉलोअर आहे, जटी लोक बॅगाट होतात तरी मी झोपून आलो. संध्याकाळच्या 6 वाजता सुरत मधून बसलो आणि रात्रीच्या 2 वाजता भुसावल मध्ये आलो. येता बरोबर तर जनरलचे 3 तिकीट काढून घेतले आणि टर्टप मध्ये तिथून आम्ही 6 नंबर प्लॅटफॉर्मवर आलो. बस तिथून आमचा चार्ट उचल नव्हत नाही तर तेवढ्यात रेल्वे आली. पण मग त्यात बी एवढी गर्दी की उभं राहायला जागा नव्हती. पण मग मी विचार केला की 1-2 घंटे थांब्यापेक्षा जरासं ऍडजस्टमेंट करून जायला पुरते. पूर्ण 12 घंटे जनरल डब्यात प्रवास करून आम्ही शेगावात पोहोचलो आणि बस रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघत नाही तर रणित भाऊ हजर झाले. यालेच तर म्हणतात भाऊ मैत्रीची पावर. एकच कॉल लावला आणि एवढ्या सकाळी भाऊ हजर झाले. आता पहिले तर आम्ही नाश्ता वगैरे करतो आणि त्याच्या बाद मंदिरात जातो. तोपर्यंत भानो तुम्ही एक काम करा, थोडं उजव्या अंगठ्याच्या खाली फॉलोचं बटन दिसते ना, हा तेच वालं दाबा दाबून टाका. दाबलं ना फॉलोचं बटन. चला पाहुणे